कच्च्या तेलाच्या कमतरतेमुळे संपूर्ण देशभरामध्ये पेट्रोल व डिझेलची कमतरता व टंचाई भासल्याचे जाणवले जात आहे. विविध समाज माध्यमांवरून बातम्या देखील येत आहेत. मुक्ताईनगर येथील मी रामभाऊ पेट्रोलियम या ठिकाणी मी पोहोचलो असून बघू शकतो आपण या ठिकाणी ग्राहक येत आहेत. आपल्या 4 चाकी असतील, दुचाकी असतील त्यामध्ये पेट्रोल ते भरत आहेत. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे त्यातल्या त्यात इराण, इस्रायल, अमेरिका याच्यात असलेल्या संघर्षामुळे देश आहे किंवा पेट्रोल टंचाई होत आहे अशी एका अर्थानं सगळ्या समाज माध्यमांवर बातमी पसरवली जात आहे. मुक्ताईनगर येथील रामभाऊ पाटील रामभाऊ पुन्नासे यांच्या मी रामभाऊ पेट्रोलियम या पंपावर आलेलो आहे आणि आजची परिस्थिती बघू. या ठिकाणी आपण पाहू शकतो की कोणत्याही प्रकारे तुटवडा भासण्याची शक्यता मला तरी आता या क्षणाला दिसत नाही. नियमितपणे या ठिकाणी ग्राहक येत आहेत. गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल असेल ते भरून जात आहेत. आपल्या सोबत आहेत रामभाऊ पेट्रोलियमचे मालक आदरणीय रामभाऊ पुन्नासे. त्यांना विचारू आपण की कशी परिस्थिती आहे, तुम्हाला पेट्रोल या ठिकाणी तुटवडा जाणवतोय का, वरून माल भेटतो आहे का आणि वितरण कसं सुरू आहे? आम्हाला तर आतापर्यंत काही तुटवडा भासलेला नाही आणि कंपनी आम्हाला वेळोवेळी पुरवठा करत आहे. त्यामुळे ग्राहकांचंही आम्ही समाधान होत आहे. आतापर्यंत तरी आम्हाला कोणत्याही प्रकारचा तुटवडा जाणवलेला नाहीये आणि रेग्युलर आम्ही वाटप करतोय. तुम्हाला वरून पेट्रोल डिझेल सुद्धा नियमित नियमित मिळतंय आम्हाला, काही प्रॉब्लेम नाहीये सध्या तरी. म्हणजे सर्वसामान्य नागरिकांनी आतापर्यंत तरी किमान अफवांवर विश्वास न ठेवता अद्याप पाव येतो कोणत्याही प्रकारचा मुक्ताईनगर शहरात पेट्रोल डिझेलचा तुटवडा भासत नाही आहे, हे आपल्या समोर स्पष्ट होत आहे. धन्यवाद. वाडेकर, इन्फो न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र.